जीव देते. काही काही माणसं असे औषध पितात आणि आत्महत्या करतात. काही काही माणसं गाडीच्या खाली येतात आणि आत्महत्या करतात. काही काही माणसं ते आंब्याच्या झाडाला लटकत येत, फाशी घेतात आणि मरतात. कशाला गोड आंबा आंबट करता तुम्ही? कशाला आत्महत्या करता? मग हा, आत्महत्या करू नका ह्या मताचं मी नाही बघा. तुम्ही आत्महत्या करा, बिनधास्त करा, अर्थ कीर्तन झाल्यावर करा. दोन्ही माझ्याकडून घेऊन जा तुम्ही. आत्महत्या तुम्ही बिनधास्त करा, नाही या मताचा मी नाही. पण पुढचं ऐका, पुन्हा म्हणतात काय मालक तुम्ही कोणते महाराज आले होते, हुशार मारा म्हणून सांगून गेले ते. ऐका, तुम्ही आत्महत्या करा ह्या मताचं मी नाही. पण तुम्ही जर कधी मरणारच नसाल तर, माझं बोलणं लक्षात येतं तुमचं, तुम्ही जर कधी मरणारच नसाल तर तुम्ही मग आत्महत्या करावं. पण तुमची इच्छा असली तरी तुम्ही मरणारच आहेत, आणि तुमची इच्छा नसली तरी तुम्ही काय होणार आहे? मरणारच आहेत. मग तुमचं मरण जर अटळ असेल तर तुम्ही कधी ना कधीतरी मरणारच असाल तर मग त्याच्यासाठी प्रयत्न करायचे काय? हा, प्रयत्न काय करायचे? अरे न लगे द्यावा जीव सहजची आहे तो विचार नाना त्याशी तुकोबारा जाणारच एक दिवस. मग त्यासाठी प्रयत्न काय करायची गरज मला? मरण येणं सहज आहे, पण माणसाचा जन्म मिळणं सोपं नाही. मरण सहज आहे पण माणसाचा जन्म सहज. अरे 84 कोटीचा येवणी, 84 कोटी येवणीचा फेरा चुकवावा लागतो त्यावेळेस कुठे माणसाचा जन्म मिळतो. महाराज अनंत जन्माचा शेवट पाहता आला बहुत जन्म अंती जोडी लागली हे हाती, मनुष्य देह ऐसा ठाव धरी पांडुरंगी भाव. नरदेह दुर्लभ आहे महाराज, हा मनुष्य सहज भेटणार नाही. वा धन्यवाद राम महाराज, असे साथ देत राहा. नरदेह दुर्लभ आहे पण कुणाला? ऐका, शहाणा कुणाला म्हणतो माहिती तुम्हाला? शहाणा कुणाला म्हणतो? ज्या माणसाला एखाद्या गोष्टीची जर किंमत समजली आणि ती गोष्टीची किंमत समजल्यानंतर मौल्यवान गोष्टीची आपण जास्त काळजी घेतो. बरोबर आहे. एखाद्याला जर चांगली गाडी घेतली तर आपण काय करतो? त्या गाडीची पूर्णपणे काळजी घेतो. बरोबर आहे. तसं शहाणा त्याला म्हणावं की ज्या माणसाला एखाद्या गोष्टीची किंमत कळली तो शहाणा. म्हणून तुकोबारा म्हणतात, तुका म्हणे जाणे ऐशे दुर्लभ शहाणे. कोणत्याच कोणाला शहाणा म्हणले? या हा माणसाचा नरदेह किती किमती आहे हे ज्याला याने जाणलं, ज्याला समजलं ह्या माणसाच्या शरीराची किंमत काय आहे, तुकोबारा त्याला शहाणा म्हणतात. मग आपण शहाणे का येडे? शहाणे का येडे? आपण येडे आम्ही ऐका महाराज, आपणही शहाणे. आपण कसे आहे? शहाणे. आपल्याला समजतं या माणसाच्या शरीराची किंमत आपल्याला समजती, पण त्याचे आपण त्या योग्य वापर त्याचा करत नाही. त्याचा योग्य वापर करतो का आपण? नाही करत. तुमचं नाही, आमच्याकडून कोण करत चुकतो ना महाराज. आज थोडीच आम्ही महाराज म्हणजे आम्ही काय ढगातून थोडी चालू. शेवटी आम्ही बी माणसाचंच ना. किती जरी एखाद्या विद्यार्थ्याने अभ्यास केला तर 100% 100% पडतात का? मला नाही पडत. 95, 96, 80, 99 वर आहे ना, पण तो अडकतच. 100% 100 पडत. तसंच असतं महाराज. काही गोष्टी आपल्याला माणसाला सहज भेटतात. 4 गोष्टी माणसाला शास्त्राने सहज सांगितल्या आपल्याला, पण एक त्याच्या पुढचा मुद्दा असा आहे की सहज भेटू शकतात, पण ज्या या मृत्यू लोकांमध्ये अशी एकही गोष्ट नाही की जी आपल्याला भेटू शकत नाही. या मृत्यू लोकांमध्ये अशी एकही गोष्ट नाही जी आपल्याला भेटू शकत नाही. सगळ्या गोष्टी भेटतात, पण त्याच्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते. कोणत्या आहेत त्या 2 गोष्टी? एक, त्या गोष्टीसाठी प्रयत्न पाहिजे. 2, ज्याच्यासाठी आपण प्रयत्न करतोय त्याच्यातला अभ्यास आपल्याकडे असतो. माझं बोलणं लक्ष येते? 2 गोष्टी, जर कोणतीही गोष्ट जर आपल्याला प्राप्त करायची असेल तर त्याच्यासाठी 2 गोष्टीची आवश्यकता असते. एक आहे प्रयत्न आणि दुसरा आहे अभ्यास. प्रयत्न असेल जर अभ्यास नसेल आपल्याला भेटणार नाही केलं, आणि प्रयत्न असेल अभ्यास नसेल तरी काय भेटणार? दोन्हीपैकी एक गोष्ट जरी नसेल तरी आपल्याला हवी ती गोष्ट आपल्याला भेटू शकत नाही. श्री तुकोबारा म्हणतात, असाध्य असलेली गोष्ट सुद्धा आपल्याला साध्य करू शकतो, पण कधी? आपल्याला अभ्यास का म्हणे. तुमच्याकडे जर अभ्यास असेल आणि प्रयत्न असेल तर तुम्हाला गोष्ट भेटू शकते. ऐका, आपल्या घरी साप निघाला. आबा तुम्ही जेवायला बसले घरी, तुमच्या मंडळीनं सुंदर स्वयंपाक केला, 2 जण जेवायला बसले. तुमच्या जवळ मस्तपैकी गप्पा रंगात आल्या. गप्पा हाणीत असताना चांगली चवदार भाजी झालेली,
आणि अचानक तिथं तुमच्यापाशी साप आला, किंग कोब्रा साप आला, तुम्ही काय करता? प्रमाणितपणे सांगा. तुम्ही म्हणता का नागबाबा आले तुम्ही या, अगं नागबाबाला वाटीभर दूध वाढ, असं म्हणता का तुम्ही? आबा जर तुम्हाला भीती वाटत असतील, तो जर तुमच्या आवाक्याच्या बाहेर जर साप असेल तर तुम्ही काय करता? तुम्ही ताट ते दोन्ही ताट तिथे ठेवता, तुम्ही एकटेच बाहेर पडता, बायको सुद्धा त्या साप जर आपण घरामध्ये पाहिलं तर आपण एका विशिष्ट व्यक्तीला फोन करतो, तो साप पकडण्यासाठी. आपण त्याला काय म्हणतो? सर्पमित्र म्हणतो, बरोबर आहे? त्या सर्पमित्राला आपण फोन करतो, तो सर्पमित्र येतो, आपल्या घरी येतो, तो साप पकडतो, थैलीत घालतो आणि घेऊन जातो. मला सांगा, जो साप आपण पाहिलाय, जो साप आबाने पाहिलाय, तो साप त्या सर्पमित्राने पाहिलाय, पण त्या सापाची भीती आबाला वाटली आणि त्या सर्पमित्राला वाटली नाही, त्याने सहज पकडला आणि घेऊन गेला. त्याचं काय कारण बरं आहे? आबाला का भीती वाटली? त्याचं कारण आहे, तो सर्प कसा पकडायचा या सर्पमित्राने छान अभ्यास केलेला. नुसता अभ्यास केला का? तर त्याच्यासाठी प्रयत्न सुद्धा केले होते. प्रयत्न आणि अभ्यास असेल म्हणून त्यांनी तो साप सहज पकडू शकला, बरोबर की नाही? याच अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये श्री तुकोबाराय उदाहरण देतात की साधुनी वचनानं घाती टोळा टोळा आणि अनेकाते डोळा न देखा. काय गंगाराम महाराज, सापाचं विष पिलं तर माणूस जगल का? नामदेव नाना, सापाचं विष जर आपण पिलं तर आपण जगल का म्हणू का जगू? माझा प्रश्न कळला तुम्हाला? सापाचं विष जर तुम्ही पिलं तुम्ही मरता का जगता? मरणार. तुमचं काय म्हणणं आहे? मरणार. मालक मरणार. माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही. सापाच्या पिशव्या पिऊनच घाला, पिऊनच घाला तुम्ही, मरणार. पण मी म्हणतो सापाचे विष तुम्ही पिलं तरी मरू शकत नाही. मी नाही म्हणतो हो करायचं. याच्यासाठी उदाहरण देऊ का इतिहासामधलं? चंद्रगुप्त मौर्य आणि चाणक्य हे कॅरेक्टर सगळ्यांना माहित असते. चाणक्यांना चंद्रगुप्त मौर्याला ज्या भारताचा सम्राट बनवायचं होतं, पण ज्यावेळेस हा भारताचा सम्राट बनल तेव्हा एखाद्याने जर याला विष प्रयोग करून मारण्याचा प्रयत्न केला तर, जसा माझ्या छत्रपती संभाजी महाराजांना मारण्याचा प्रयत्न केला, तसा जर मला चंद्रगुप्ताला मारला मी विष घालून तर. म्हणून या चाणक्याने काय केलं होतं, ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य 10 ते 12 वर्षाचाच होता तेव्हापासून साधुनी वचनानं घाती तोळा तोळा सुईच्या टोका एवढं विष त्या चंद्रगुप्त मौर्याला त्याच्या जेवणामध्ये जेवणामध्ये घालून ते खायला देत होते. किती? सुईच्या टोका एवढं. पण ज्यावेळेस चंद्रगुप्त मौर्य 30 ते 35 वर्षाचा झाला ना, तो 2 सापाचे विष तो सहज पचवू शकत होता, सहज पचवू शकत होता. मग आता मला सांगा, सापाचे विष सुद्धा माणूस पचवू शकतो का नाही? पचवू शकतो का नाही? पेतान का? मला सांगायचं काय, प्रयत्नाने आणि अभ्यासाने माणूस सापाचं विष सुद्धा पचवू शकतो. फक्त त्याच्यासाठी कोणत्या पाहिजे? 2 गोष्टी, प्रयत्न एक आहे अभ्यास. मग आपल्याला जर कोणतीही गोष्ट प्राप्त करायची असेल तर 2 गोष्टी आपल्याला लागतात, एक आहे प्रयत्न आणि दुसरा अभ्यास. मग या भगवंत या जगाचा चालक मागल भगवान पंढरीशी पांडुरंग परमात्म्याला जर आपल्याला प्राप्त करून घ्यायचं असेल तर त्याच्यासाठी तुला आपल्याला 2 गोष्टीची आवश्यकता आहे, एक आहे प्रयत्न आणि दुसरा आहे अभ्यास. आता प्रयत्न करावा आम्ही, तो अभ्यासही आम्ही करू, पण आम्हाला मार्गदर्शन करणारा व्यक्ती फार महत्वाचा आहे. जगद्गुरु तुकोबारायांच्या काळामध्ये श्री तुकोबाराय हे आपल्या काळामध्ये प्रवचन करायचे, कीर्तन करायचे, भजन करायचे आणि आपल्या कीर्तनाच्या आणि प्रवचनाच्या माध्यमातून सगळ्या साधक मंडळींना सांगायचे या जगामध्ये काही नाही. कीर्तन प्रवचन सगळे साधक मंडळींना, बऱ्याच साधक मंडळीमध्ये परिवर्तन झालं, काही साधक मंडळीमध्ये झालं नाही आणि काही साधक मंडळीमध्ये परिवर्तन झालं. एक दिवस तुकोबाराय भंडारा डोंगरासारख्या ठिकाणी बसलेले असताना काही साधक मंडळी तुकोबारायांकडे गेले आणि तुकोबारायाने म्हणू लागले, महाराज तुमच्या कीर्तनातून तुमच्या प्रवचनातून आम्ही प्रभावित झालो, आम्हाला खरं काय खोटं काय हे समजायला लागलं, योग्य काय अयोग्य काय हे गोष्टी आम्हाला समजायला लागल्या, सत्य काय असत्य काय हे आम्हाला समजायला लागलं. सत ब्रह्म सत्यम जगत मिथ्या या बोधावरती येऊन आम्ही पोहोचलेलो आहे. म्हणून आम्हाला समजलंय की या प्रपंचामध्ये आम्हाला परमार्थाची जोड असल्याशिवाय आमच्या जीवनामध्ये
सुख लाभणार नाही. मग आम्हाला तो भगवान परमात्मा आम्हाला प्राप्त करून घ्यायचा आहे, पण त्याच्यासाठी आम्हाला काहीतरी मार्गदर्शन करा. त्यावेळेस तुकोबाराय म्हणतात, अरे मी तुम्हाला सांगन देव कसा भेटल, पण त्याच्यासाठी बरं तुम्हाला प्रयत्न तुम्हालाच करावे लागेल. तुम्हाला इथून मसवडला जर जायचं म्हणलं, आता माझ्यासारखा अनोळखी व्यक्ती आला तुमच्याकडे, म्हणलं मला मसवडला जायचं, तर तुम्ही काय म्हणता? ह्या बघा, इथून असं फाट्यावर जा, सरळ रोड जातो, हे गाव लागेल, ते गाव लागेल, समोर तुम्हाला शिंगणापूर चौक लागेल, तिथं बस स्टँड आहे मसवडचं, असं तुम्ही मला सांगता. आता तुम्ही मला सांगितलं ह्या रोडवरून जायचं, पण रोडवरून जाताना कोणाला जावं लागेल? बोला बोला, कोणाला जावं लागेल? मला एकट्याला जावं लागेल. तर संत मार्ग दाखवतात, सांगतात कसं जायचं, पण तिथून जाण्याचा प्रयत्न कोणाला करायला लावणार? तुलाच करायला लागणार. त्यावेळेस ते साधक मंडळी म्हणतात, ठीक आहे महाराज, आम्ही प्रयत्न करू, आम्ही अभ्यास करू, मेहनतीची पराकाष्ठा करू, पण आम्हाला मात्र तो देव हवाय. सांगा आम्ही काय करू? योग करू का? साधना करू का? तपश्चर्या करू का? काय गोष्ट आम्हाला करावी लागेल जेणेकरून आम्हाला देव प्राप्त होईल? सांगा सांगा सांगा. तसे तुकोबारावल्या, हो एवढे भड्यावर येऊ नका तुम्ही. तुम्ही म्हणता योग आम्ही करू का? तपश्चर्या आम्ही करू का? साधना आम्ही करू का? अरे योग का एवढा सोपा आहे? विचारा माझ्या देवरायांना, जय लोहाचे चणे होचरिया पडती खाणे, ते कोट वरुके प्राणी शुद्धी म्हणून म्हणाले योग, म्हणून योगाच्या वाटा जे निघाले का सुबाटा, त्या दुःखाचा जीवाटा भागला. तुकोबाराय म्हणतात, अरे पुराणीचा अर्थ आणि का म्हणा होय कसा विस जीव माझा. पुराणातल्या कथा तुम्ही वाचल्या तर जीव कसा विस होतो माझा योगाच्या. योग काय एवढा सोपा आहे? आता त्या प्रयागराजला कुंभमेळा झाला बरं, सगळ्या कोण कोण गेलं होतं कुंभमेळ्यात? नाही गेले, मी बी नाही गेलो. कुंभमेळ्यात गेल्यानंतर 1,000 म्हणजे 100 वर्ष असे काही साधू आहेत की ते साधू बसले ते उठलेच नाही. काही काही साधू असे जे उठलेले 50 वर्ष ते बसलेलेच नाही. काही काही साधू असे ज्या साधू 50 40 वर्ष हात वर केलेले त्यांनी खालीच केलेले. एवढे मोठे कठीण तपश्चर्या, एवढा मोठा कठीण योग तुमच्याकडून आणि माझ्याकडून शक्य आहे का? अण्णा तुकोबाराय म्हणल्या, रोग जाय गुळे साखरे तरी निंब कापी यावं. जर रोग गुळाने साखर खाऊन जात असेल तर त्याच्यासाठी कडुलिंबाचा फाला घ्यायची गरज आहे. बरोबर आहे ना? विषय तुकोबाराय म्हणले, या सगळ्या भानगडी तुम्ही पडू नका. त्याच्यापेक्षा तुम्हाला एकदम साधा आणि सोपा उपाय मी तुम्हाला सांगतो, देव प्राप्तीचा अभंगाच्या पहिल्याचा.